शहरातील मोठ्या राम मंदिरात गेल्या तब्बल 25 वर्षांपासून सुरू असलेली फुलांच्या होळीची परंपरा यंदाही उत्साहात पार पडली। संत गजानन महाराज यांच्या पावन स्मृतींनी पवित्र झालेल्या मंदिर परिसरात भक्तांचा मोठा उत्साह पाहायला मिळाला। रामकृष्ण भक्तांनी एकत्र येत नैसर्गिक फुलांच्या रंगांनी होळी खेळत पर्यावरणपूरक संदेश दिला। भजन, भक्तिगीते आणि नृत्याच्या तालावर रंगांची उधळण होताच मंदिर परिसर भक्ती आणि आनंदाने रंगून गेला। विशेष म्हणजे रासायनिक रंगांना पूर्णतः फाटा देत फुलांच्या पाकळ्यांनी होळी साजरी करण्याची परंपरा अखंडपणे जपली जात आहे। महिला, युवक, युवती, ज्येष्ठ नागरिक आणि पालकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेत उत्सव अधिक रंगतदार केला। 25 वर्षापासून होळी साजरी करण्यात येते। ज्या पद्धतीने वृंदावनवरून रंग कलर जे आहेत, नैसर्गिक कलर हे अयोध्येला जातात, त्याच धर्तीवर कृष्ण भक्त कलर वृंदावन मथुरेवरून आणतात आणि प्रभू रामचंद्र इथे संत गजानन महाराजांनी मंदिर बांधलेलं आहे। या मंदिरात कृष्ण भक्त एकत्रित येतात आणि कृष्ण आणि राम भक्त एकत्रित येऊन हा होळीचा सण साजरा करतात। सामाजिक समरसता, मानवता आणि लहान मोठ्यांचा भेदभाव न करता सर्वांना एकत्रित करण्याचा हा कार्यक्रम सातत्याने 10 दिवस राधाकृपा सत्संग मंडळ, पुष्करणा चेतना समिती, श्रीराम मित्र मंडळ आणि श्री जानकी वल्लभ धर्मार्थ संस्था शहरामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी कार्यक्रम करून हा सर्वांना एकत्रित करण्याचा उत्साहाचा, आनंदाचा हा उत्सव साजरा करतो।